त्या मुखरूपी भात्यामध्ये राम नामाचे बाण ठेवून जीवन जगणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे काळा हाना तोंडावरी आणि भातावर हरी रामबाणी. जर मुखरूपी भात्यामध्ये राम नामाचे बाण ठेवून जर जीवन जगलो तरच काळाच्या मुष्कळात मारता आपल्याला येईल. आणि जर मुखरूपी भात्यामध्ये राम नामाचे बाण जर ठेवून जीवन जगलो नाही तर काळाच्या मुष्कळात मारता येणार नाही. आणि म्हणून ज्या वयामध्ये आपण जीवन जगतोय त्या वयामध्ये आईच्या स्थितीला आईच्या परिस्थितीला राम नामाची गोळी तुमच्या आमच्या मनाला लावून घेणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. मी जास्त कोणाच शिरणार नाही, पण माझ्या सगळ्यात तरुण मंडळीला अंतकरणापासून विनंती केली, जेवढं तुम्हाला या वयामध्ये भगवंताचं भजन करता येईल, जेवढं राम नामाचं उच्चारण करता येईल तेवढं देवाचं भजन करा. आता जर राम 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 भजन जर आपण केलं तर आपल्या घरात जन्मल्यानंतर प्रत्येक बाळ राम 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 म्हणून जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. आणि एक दिवस असा पाहायला मिळेल कसा, हर घर में अब एक ही नारा गूंजेगा, हर घर में अब एक ही नारा गूंजेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा खाली बसलेल्या मंडळीचा आवाज आला पाहिजे. सगळ्यांनी खणखणीत आवाज करा, बोला जय श्रीराम. अजून थोडासा जोरात आवाज आला पाहिजे. आज पहिला दिवस आहे तेवढ्या संपूर्ण सिन्नर तालुक्याला की दात्रीच्या सप्ताहातील पहिला दिवस किती उत्साहात पार पडला. करावरती खाली बसलेल्या मंडळीचा जय जयकाराचा आवाज आला पाहिजे. बोला जय श्रीराम. अजून थोडासा जोरात हा 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 बोलो जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. मेरे भारत का बच्चा, मेरे भारत का बच्चा, जय जय श्रीराम, मेरे भारत का बच्चा, जय श्रीराम बोलेगा, जय श्रीराम बोलेगा. आज घरों में अब एक ही नाम मेरे भारत का, मेरे भारत का, मेरे भारत का बच्चा बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्रीराम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम बोलेगा, भारत का बच्चा बोलेगा. बीज पेरण्याचं काम केलं तर शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. भविष्यात एक दिवस आपल्याला असा पाहायला मिळेल, मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्रीराम बोलेगा. आणि म्हणून भविष्यातल्या पिढीने राम नामाचं उच्चारण करणं आणि आपला हिंदू धर्म पूर्णत्वाला घेऊन जाणं ही अपेक्षा जर आपल्या सगळ्यांच्या मनाची असेल तर आत्ताच आपण सुरुवात करणं तुमचं प्रत्येकाचं